या विश्वामध्ये दोन गोष्टी अनाकलनीय आहेत. एक आहे संत आणि दुसरा आहे देव. देव समजत नाही, देव कळत नाही. देवाचं ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे, ज्या देवाला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तो देव जाणीवेच्या पलीकडचा आहे. जीवाला ज्ञान करून देणारी 6 प्रमाण आहेत. या 6 प्रमाणानं कोणत्याही वस्तूचं जीवाला ज्ञान होत असतं. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आदी 6 प्रमाण आहेत. या 6 प्रमाणाने जीवाला ज्ञान होतं. देवाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर ही 6 प्रमाणं कामाला येत नाहीत. कारण ही 6 प्रमाण आहेत ना, ही 6 प्रमाणं जीवाला ज्ञान अशा वस्तूचं करून देतात जी वस्तू उद्भूत आहे आणि रूपवान आहे. जी अनुभूत वस्तू आहे आणि अरूपवान वस्तू आहे अशा वस्तूचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य या 6 प्रमाणामध्ये नाही. ज्ञान करून देण्यामध्ये सर्वात समर्थ जर कोणतं प्रमाण असेल ना तर ते आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणानं जीवाला सर्वात जास्त ज्ञान होतं. प्रत्यक्ष 2 प्रकारचं आहे. एक आहे बाह्य प्रत्यक्ष आणि एक आहे अंतरप्रत्यक्ष. बाह्य प्रत्यक्ष त्याला म्हणायचं चक्षुरादी इंद्रियाद्वारा अंतःकरणाची वृत्ती वस्तूपर्यंत पोहोचते आणि अंतःकरण त्या वस्तूचा आकार धारण करते. त्यावेळेस त्या वस्तूचं ज्ञान जीवाला होत असतं. याला बाह्य प्रत्यक्ष असं म्हणायचं. बाह्य प्रत्यक्ष चक्षुरादी इंद्रियाद्वारा त्या वस्तूपर्यंत पोहोचूनच ज्ञान करून देऊ शकतं. हे जे बाह्य प्रत्यक्ष आहे ना, हे बाह्य प्रत्यक्ष त्या देवापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. याचं महत्वाचं कारण हा जो परमात्मा आहे ना, हा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. याला रंग नाही, याला रूप नाही, याची छाया पडत नाही. नवे हा कोणत्याही इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून याचं ज्ञान बाह्य प्रत्यक्ष करू शकत नाही. डोळ्यानं जीवाला रूपाचं ज्ञान होतं, डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतं. पण हा जो परमात्मा आहे ना, हा परमात्मा रूपवान नाही, अरूप आहे. म्हणून त्याचं ज्ञान हे जे नेत्र नावाचं इंद्रिय आहे ना, हे आपल्याला करून देऊ शकत नाही. देवाचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण कमी पडतं. प्रत्यक्षाच्या पलीकडे जाऊन अनुमान प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे. सर्वात जास्त जीवाला ज्ञान जर कोणत्या प्रमाणापासून होत असेल ना तर ते आहे शब्द नावाचं प्रमाण. या शब्द नावाच्या प्रमाणानं जीवाला वस्तूचं सर्वात जास्त ज्ञान होतं. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं? शास्त्रकार सांगतात आप्तवाक्यत्वम शब्दत्वम. आप्तवाक्य म्हणजे विश्वासार्ह व्यक्तीनं सांगितलेलं वाक्य, त्या वाक्याला शब्द प्रमाण असं म्हटलं जातं. मुलाच्या दृष्टिकोनातून आईनं सांगितलेलं वचन, मुलाच्या दृष्टिकोनातून वडिलांनी सांगितलेलं वचन जे आहे ना, त्या वचनाला आप्तवाक्य असं संबोधलं जातं. म्हणजे मुलानं आईनं जे सांगितलं त्याला खरं मानावं, वडिलांनी जे सांगितलं त्याला खरं मानावं. ते शब्द प्रमाण त्यांच्या दृष्टिकोनातून झालं. तसं परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल, देवाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर वेद आणि श्रुती हे आप्तवाक्य आहे. वेदातली जी वाक्य आहेत त्या वाक्यातून देव कळत असतो, देवाचं ज्ञान होत असतं. श्रुतीतली जी वाक्य आहेत त्या वाक्यातून देवाचं ज्ञान होत असतं. पण तुमचं माझं सर्वांचं दुर्दैव असं आहे की जी प्रमाण ज्ञान करून देण्यासाठी समर्थ आहेत असं आपण सांगतो, ते शब्द प्रमाण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. कारण ज्याला आपण शब्द प्रमाण म्हणतो तो वेद, त्या वेदानं देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या वेदाची जी अनुभूती आहे, वेदाचा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. वेदानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो मौन रूपाला प्राप्त झाला. त्याला बोलता आलं नाही, त्याला देवाबद्दल सांगता आलं नाही, त्याला ब्रह्मतत्वाचं यथार्थ ज्ञान जीवाच्या समोर विशद करता आलं नाही. पहा, दुसरं आप्तवाक्य आहे ते म्हणजे श्रुती. या श्रुतीनेही देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती मातेनं सांगितलं नेती नेती, मला तो देव कळला नाही, मला तो समजला नाही. देव कसा नाही
हे सांगण्याचा प्रयत्न सगळ्या शब्दप्रामाण्यवाद्यांनी केला, पण देव कसा आहे हे सांगण्याचं सामर्थ्य कोणाकडेही नाही. शब्दादी ही जी प्रमाणं आहेत ना, ज्यानं जीवाला सर्वात जास्त ज्ञान होतं, ही त्या देवापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून देवाचं ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाला होत नाही. जीवानं देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, करावा. देवाचं ज्ञान त्याला होऊही शकतं. दुसरं अनाकलनीय वस्तू, पदार्थ किंवा तत्व आहे ते म्हणजे संत तत्व. जसं देव नावाचं तत्व, जसं ब्रह्म नावाचं तत्व जीवाला सहजासहजी त्याचं आकलन होत नाही, तत्वत संत नावाचं जे तत्व आहे ना, ते तत्व सुद्धा एवढ्या सहजासहजी जीवाला त्याचं आकलन होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे, संत तत्व जे आहे ना, ते देवतत्वासारखंच आहे. देवाचं जसं तत्व आहे ना, तसं संतांचं सुद्धा तत्व आहे. संतांना ओळखायचं कसं? कोणाला संत म्हणायचं, कोणाला संत म्हणायचं? संत शब्दाची व्याख्या आपल्या दृष्टिकोनातून करून आपण संतांचा परिचय करून घेऊ शकत नाही. संत हे जाणण्याच्या पलीकडचे आहेत. म्हणून ज्या ज्या कालखंडामध्ये संतांचा आविर्भाव या सृष्टीमध्ये झाला ना, त्या त्या कालखंडामध्ये या संतांचा परिचय करून घेण्यासाठी त्या त्या कालखंडातले जे लोक आहेत ते लोक कमी पडलेले आपल्याला पाहायला सापडतात. विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांना त्या काळातला जो समाज आहे तो समाज समजून घेऊ शकला नाही. त्या काळच्या समाजाला ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञान झालं नाही. जगद्गुरु संत श्री तुकोबाऱ्यांना त्या काळचा जो समाज आहे त्या समाजाला तुकोबाऱ्यांचं ज्ञान झालं नाही, कळले नाहीत तुकोबाराय त्यांना. ऐका, संत हे वेशावरून ओळखायचे, संत हे देशावरून ओळखायचे का संत हे अंतकरणाच्या स्थितीवरून ओळखायचे? संत हे अंतकरणाच्या स्थितीवरून ओळखलं जाणारं तत्व आहे. संत ना वेशावरून ओळखू येतो ना संत देशावरून ओळखू येतो. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संत या तत्वाबद्दल बोलत असताना सांगतात, बाबा रे, कोणाला संत म्हणायचं? त्या कालखंडामध्ये कोणालाही संत म्हणायची कदाचित पद्धत असेल. म्हणून तुकोबारायांनी संत या संकल्पनेचा जो विस्तार आहे तो विस्तार अतिशय व्यापक प्रमाणामध्ये त्यांच्या गाथेमध्ये आपल्याला केलेला पाहायला सापडतो. कोणाला संत म्हणावं हे तुकोबारायांनी गाथेमध्ये सांगितलंच, पण कोणाला संत म्हणू नये याचं मोठ्या प्रमाणामध्ये विश्लेषण, वर्णन जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये व्यक्त केलेलं, विशद केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पहा, संत नावाची जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना प्रामुख्यानं वारकरी संप्रदायामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला सापडते. वारकरी संप्रदायाच्या पूर्वीचं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये कदाचित संत हा शब्द काही ठिकाणी आपल्याला पाहायला सापडेल, पण संत या शब्दाचा विस्तार किंवा संत या संकल्पनेचा विकास त्या कालखंडामध्ये आपल्याला झालेला पाहायला सापडत नाही. वारकरी संप्रदायामध्ये संत या संकल्पनेचा विकास झाला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सर्वात अगोदर वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना संत ही जी संकल्पना आहे, ही संत संकल्पना आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून व्यक्त केली.